नमस्कार। आज आपण आता सिन्नर विधानसभा निवडणुकीबद्दल जरा थोडीशी चर्चा विश्लेषण करणार आहोत, कारण की आता फक्त आणि 12 ते 13 तास राहिलेले आहेत मतमोजणीला आणि काय काटेकी टक्कर असलेल्या सिन्नर विधानसभेमध्ये कोण विजयी होईल याकडे सर्वांचं लक्ष राहिलेलं आहे। आणि अतिशय तुल्यबळ अशी ही या ठिकाणी सिन्नर या ठिकाणी ही निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि उदयभाऊ सांगळे आणि माणिकराव कोकाटे यांच्या दोघांच्याही प्रचार रॅल्यांना प्रचंड गर्दी होती आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक खऱ्या अर्थाने लढली गेली। माणिकराव कोकाटे हे 1999 पासून गेल्या 20 वर्षापासून आमदार आहेत सिन्नर भागामध्ये। त्यामध्ये 1999 ला त्यांनी शिवसेनेतर्फे निवडणूक लढली आणि त्यानंतर त्यातही ते चांगल्या मताने विजयी झाले। 2004 मध्ये पुन्हा ते शिवसेनेकडून लढले आणि त्यातही विजयी झाले। त्यानंतर मला वाटतं 2019 मध्ये पुन्हा ते राष्ट्रवादीतर्फे लढले आणि त्यातही विजयी झाले आणि 2014 मध्ये देखील ते विजयी झालेले आहेत आणि आता पुन्हा ते अजित पवार यांच्या गटातर्फे लढतायत, म्हणजे महायुतीतर्फे, आणि त्यांना विजयाची 100% खात्री आहे। कारण की ते म्हणतात की माझ्यापुढे कुठलीही अशी प्रतिस्पर्धी असा भक्कम नाहीये आणि कुठलाही मला समोरच्या उमेदवाराची कुठलीही भीती नाही, कारण मी माझ्या सिन्नर मतदारसंघामध्ये विकासाची गंगा आणलेली आहे, अनेक गावागावामध्ये पाणी आणलेलं आहे, त्यामुळे माझा विजय हा निश्चित आहे असं ते प्रत्येक गावोगावी आणि प्रत्येक सभेमध्ये सांगतात। आणि समोर उदयभाऊ सांगळे आहेत, हे अतिशय शांत मनमिळावू आणि असे उमेदवार आहेत। जिल्हा परिषद अध्यक्ष असं पद त्यांना भेटलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी जेवढे कामं करता येईल ती कामे त्यांनी विकासाची केलेली आहे। आणि या सिन्नर मतदारसंघामध्ये प्रामुख्याने वंजारी आणि मराठा समाज असे 2 समाज मोठ्या प्रमाणात आहेत आणि या वर्षीच्या निवडणुकीमध्ये जातीय समीकरण या ठिकाणी बघण्यास मिळालेलं आहे। मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन देखील मतदारांना झालेलं आहे आणि मला वाटतं मी लोणेरवाडी, गोंदे, तसेच वडगाव, टाकेत इत्यादी गावांमध्ये राऊंड मारलेला आहे। प्रचार रॅल्यांमध्ये सहभागी झालेलो होतो माणिकराव कोकाटे यांच्या। तर या सभेमध्ये मोठ्या प्रमाणात माणिकराव कोकाटेंना पाठिंबा अनेक नागरिकांनी दर्शवला होता। दरम्यान गेल्या मतदान प्रक्रियेच्या अगोदर 2-3 दिवस थोडंसं या ठिकाणी वारं जे आहे ते उदयभाऊ सांगळे यांच्या दिशेने फिरलेलं दिसतं। वंजारी समाज हा जरा थोडा माणिकराव कोकाटे यांच्याविषयी नाराज आहे, कारण की समाजाचं असं म्हणणं आहे की दर निवडणुकीमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात माणिकराव कोकाटे यांना मतदान करत असतो, परंतु माणिकराव कोकाटे हे जातीय वादातून मराठा समाजाची जी गावे आहेत त्या गावामध्येच माणिकराव कोकाटे यांनी गावांचा विकास केलेला आहे, पाणी आणलेलं आहे, समाज मंदिरे बांधलेले आहे, मंदिरं बांधलेले आहेत, रस्ते बनवले आहेत आणि वंजारी समाजाचं मतदान कमी असल्यामुळं मतदान कमी असल्याने अनेक गावांना विकास राहिलेला आहे। त्यामध्ये वावी, पांगरी आणि अनेक गावं आहेत की त्या गावामध्ये पाणी पोचलेलं नाही, गावात रस्ते
चांगल्या रीतीने झाले नाही आणि या गावांकडे जाणून बुजून माणिकराव कोकाटे हे दुर्लक्ष करतात असं अनेक जणांनी नाशिक जनमतजवळ बोलून दाखवलं आहे। राजाभाऊ वाजे हे देखील उदय भाऊ यांचा प्रचार करताना दिसून आलेले आहेत आणि उदय भाऊ सांगळे जर का निवडून आले तर या ठिकाणी त्यांचा विजय हा ऐतिहासिक विजय मानला जाईल। खऱ्या अर्थाने ही जी लढत आहे ही तुल्यबळ आहे आणि या लढतीमध्ये खऱ्या अर्थाने जरांगे फॅक्टर, आरक्षणाचा मुद्दा, या मुद्द्यावरून महायुती म्हणजेच माणिकराव कोकाटे यांना जरा थोडासा मतदारांचा धक्का बसू शकतो असं एकंदरीत वाटतंय आणि त्यामुळे उदय भाऊ सांगळे यांचा विजय जवळपास या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट घेतला असता उदय भाऊ सांगळे हे निवडून येतील, कारण की 20 वर्षापासून माणिकराव कोकाटे यांना आम्ही 4 वेळेस मतदान केलेलं आहे आणि आता आम्हाला नवीन चेहरा हवा आहे, तरुण तडफदार चेहरा हवा आहे। त्यासाठी आम्ही उदय भाऊ सांगळेंना मतदान करणार असं अनेकांनी नाशिक जनमतला बोलून दाखवलं होतं। त्यामुळे या सिन्नर मतदारसंघामध्ये सध्या विकासासाठी सध्या उदय भाऊ सांगळे यांना अनेकांनी पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे त्यांचा देखील विजय होऊ शकतो। विजय झाला तर हा ऐतिहासिक राहील आणि महाविकास आघाडीला दलित, मुस्लिम समाज तसंच इतर समाजातील देखील मोठ्या प्रमाणात मतदान मिळण्याची दाट शक्यता आहे। त्याचप्रमाणे महायुतीला लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांसाठी जे नदीजोड प्रकल्प आहे, परत वीज सोलर पंप आहे, परत जी लाईट वगैरे म्हणजे वीज बिल जे आहे ते माफ केलेलं आहे। या सर्व योजनेचा फायदा माणिकराव कोकाटे यांना नक्कीच मिळू शकतो। तर तुल्यबळ अशी लढत आहे। उद्या म्हणजे अजून 12-13 तासाने मतमोजणीला सुरुवात होईल आणि उद्या नक्कीच समजेल। अजून तरी काही सांगता येत नाहीये की पारडं कुणाचं जड आहे आणि माणिकराव कोकाटे हे राजकारणामधले गुरु म्हणावे लागतील, कारण की त्यांना माहित आहे की माझा विजय हा निश्चित आहे। थोडासा अहंकार असा त्यांना झालेला दिसतो, कारण की त्यांनी अनेक सभेमध्ये सांगितलं आहे की माझ्या पुढे कुठलंही आव्हान नाहीये, माझा विजय हा निश्चित आहे। आणि काही नागरिक त्यांच्याकडे काही कामे घेऊन जातात, त्यावेळेस अनेक जण नाराज झालेले आहेत आणि आम्ही पत्रकार देखील कधी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर थोडासा स्वभाव त्यांचा जो आहे तो थोडासा रागट आहे आणि त्याच्या विरुद्ध उदय भाऊ सांगळे यांचा स्वभाव शांत व्यक्तिमत्व आहे, प्रेमळ व्यक्तिमत्व आहे। त्यामुळे सिन्नर मतदारसंघामध्ये विकासाबरोबर सर्व नागरिकांना आणि नागरिकांच्या सुख दुःखात सहभागी होणारा असा आमदार सिन्नरकरांना हवा आहे आणि तसं व्यक्तिमत्व हे उदय भाऊ सांगळे आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी माणिकराव कोकाटे देखील चांगले आहेत असेच मी म्हणेल, कारण शेवटी स्वभावापेक्षा आपल्या मतदारसंघामध्ये काम करणारं व्यक्तिमत्व मतदारसंघात हवा आहे आणि माणिकराव कोकाटे यांनी बोलून दाखवलं आहे की मी जर का पुन्हा 5 वर्ष जर का पुन्हा आमदार झालो तर या सिन्नरची बारामती केल्याशिवाय राहणार नाही, सिन्नरला पुढच्या 5 वर्षात सोनेरी दिवस आणल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी बोलून दाखवलं आहे। शेवटी उदय भाऊ निवडून आले तरी चालतील आणि माणिकराव कोकाटे भाऊ हे देखील निवडून आले तर चालतील, फक्त या सिन्नर नगरीला आणि नागरिकांना
फक्त हवा आहे विकास, सिन्नरचा विकास. आणि इंडिया बुल्स कंपनी बंद पडलेली आहे, ती लवकरात लवकर चालू करून नागरिकांना म्हणजे जे बेरोजगार युवक आहेत त्यांना रोजगार हवा आहे. त्यासाठी दोन्ही उमेदवारांनी प्रयत्न करावेत. शेवटी विजय पराजय हा होत असतो. फक्त या ठिकाणी एकच म्हणू शकेल की या ठिकाणी मला सांगता येणार नाही किंवा एखाद्या ज्योतिषालाही सांगता येणार नाही, कारण या ठिकाणी देखील काटेकी टक्कर झालेली आहे. एकतर्फी असं मतदान या ठिकाणी झालेलं नाहीये. 10-5 हजाराच्या मताने या ठिकाणी उमेदवार निवडून येऊ शकतो असंच चित्र सध्या आहे. आणि या ठिकाणी हा व्हिडिओ जो आहे मी बनवलेला थोडंसं विश्लेषण केलं, हे या ठिकाणी थांबवतोय. दोघांचंही पारडं सारखंच आहे आणि निसटता विजय या ठिकाणी होऊ शकतो. काही बोलण्यात थोडी चुकभूल झाली असेल तर माफ करावी. चंद्रकांत धात्रक, पुन्हा भेटूया आपण. नमस्कार.